सभागृहामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत सभागृहामध्ये पेन्शन त्यांना मिळावी याकरता प्रश्न उपस्थित केला। राज्यातील शासकीय सेवेत जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात असेल आणि त्यांची नियुक्ती 2005 नंतर असली तरीसुद्धा त्यांना जुनी पेन्शन दिली आहे। मात्र यातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे। त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे। त्याची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितलं आहे की आम्ही जे 26,000 शिक्षक आहेत जे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदान तत्वावर आहेत किंवा अंशतः अनुदानावर आहेत त्यांना आम्ही जुनी पेन्शन देणार या संदर्भात त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे। परंतु कोणत्याच प्रकारची कार्यवाही होत नाही म्हणून या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने 18 जुलैपर्यंत शासनाला अल्टिमेटम दिलं आहे। 2 वेळा संधी देऊन तिसरी संधी दिली की शासनाने सकारात्मक त्याच्यावर कारवाई करावी, मात्र कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही। परंतु मला आशा आहे, विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब निश्चितपणे शिक्षकांना जे 1 नोव्हेंबर 2005 विनांतरावर आहेत किंवा अंशतः अनुदानावर आहेत, जे 5 नंतर 100% अनुदानावर आहेत, अशा 26,000 शिक्षकांना जुनी पेन्शन देतील याकरता आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे ती मिळूच। या शिष्यवृत्तीचा एकूण किती शिक्षकांना फायदा मिळणार आहे? राज्यातील असे एकूण 26,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांना या पेन्शनचा त्यांना लाभ मिळणार आहे।